नमस्कार. नवराष्ट्र नववार्ताच्या या विशेष सदरात आपल्या सगळ्यांचे स्वागत. न्यायिक प्रणाली ही भारतीय लोकशाहीचा आत्मा म्हणून गणल्या जाते. त्याच न्यायिक प्रणालीचा अविभाज्य घटक म्हणजे वकील हे न्यायिक प्रणाली आणि जनसामान्य माणूस यांच्यातला दुवा म्हणून गणल्या जातात. असेच एक दुवा म्हणून गणमान्य असलेले नागपूर येथील प्रसिद्ध वकील श्री ॲडव्होकेट भूषण बोकारे सर यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. लेबर अँड इंडस्ट्रियल लॉ हा त्यांचा मूळ कामाचा विषय आहे. त्या अनुषंगाने आज आपण त्यांच्याशी चर्चा, संवाद आणि कामगारांशी निगडीत सद्यस्थितीच्या अनुषंगाने जे प्रश्न आहेत त्यांचा एक अल्पसा आढावा घेणार आहोत. सर, सर्वप्रथम तुमचं नवराष्ट्रमध्ये स्वागत. नमस्कार, थँक्यू. सर, न्यायिक कामगार कायदे म्हणजे कामगारांना न्यायिक कामगार समस्यांचा न्यायिक आधार असलेले कामगार कायदे, आजच्या अनुषंगाने त्यात काही बदल करण्यात आलेले आहेत. तर जे जुने कायदे आहेत आणि नवीन कायदे याच्यामध्ये नेमका फरक काय आहे? बेसिकली बघा, आपण जर कामगार कायद्यांचा इतिहास बघितला तर दुसऱ्या महायुद्धानंतर जे झपाट्याने औद्योगिकरण वाढलं त्याच्यामध्ये महत्त्वाचे दोन भाग झाले, भांडवलशाही आणि कामगार संघटना. तर त्यावेळेसची जी औद्योगिक प्रणाली होती ती बेसिकली मॅन्युअल ज्याला आपण म्हणतो याप्रमाणे आणि फार जोखमीची अशी प्रणाली होती. तर त्या दृष्टिकोनातून जे कायदे झाले ते मुख्यत्वे ब्रिटिश रूल जे आपण म्हणतो किंवा एक ज्याला आपण म्हणू की पुरातत्ववादी अशा प्रकारचे होते. पण आता काही वर्षानंतर म्हणजे 1972 नंतर भारताने या क्षेत्रामध्ये फार सुधारणा केली. शासनाने बरेचसे कायदे बनवले, जसं आपण म्हणू की एक MRTU पल्प ॲक्ट असतो जो IDAच्या अंतर्गत येतो, म्हणजे इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट जो सेंट्रलला आहे त्याच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने एक प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर लेबर प्रॅक्टिससाठी नवीन कायदा म्हणजे बनवलेला आहे. नवीन नाही म्हणता येणार, पण IDA नंतर तो बनलेला आहे. तर सगळी जी आपल्या महाराष्ट्रातली कामगारांच्या न्यायासंदर्भातली जेवढीही प्रक्रिया असते ती या MRTU पल्पप्रमाणे चालू असते. तर असे अनेक बदल, जसं कामगारांच्या डेफिनेशनमध्ये बदल झालेले आहेत आणि त्यांच्या वर्किंग कंडिशन्स, वेलफेअर, हे जे वेगवेगळे चॅप्टर्स आहेत याच्यामध्ये अंतर्गत बदल समाजानुरूप आणि कालानुरूप करण्यात आलेले आहेत. नक्कीच सर. पण हे जसं तुम्ही सांगितलं की कालानुरूप जे बदल करण्यात आले, तर आज कामगार म्हणजे भारतात विशेषत्वाने महाराष्ट्रात अनेक प्रकारचे कामगार आहेत ज्यांचं वेगवेगळ्या पद्धतीने वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. प्रशासकीयदृष्ट्या बघायला झाल्यास प्रशासकीय अधिकारी जे असतात, कामगार अधिकारी, त्यांचा या कामगारांना कितीसा फायदा होतो, न्यायिक प्रणालीला कितीसा फायदा होतो? मुख्यत्वे करून दोन प्रकार आहेत. एक संघटित कामगार आहेत, एक असंघटित कामगार आहेत. संघटित कामगारांच्या संदर्भात ज्या कामगार संघटना असतात, त्यांचे प्रतिनिधी असतात, ते निर्णय घेतात किंवा कायद्याची बाजू त्यांना थोडीफार माहिती असते. आणि दुर्दैवाने असंघटित कामगारांना याबद्दल काही माहिती नसतं आणि त्यांचं शोषण फार मोठ्या प्रमाणात होतं. आता या संदर्भात शासनाने दोन लोकांचं म्हणजे दोन दायित्व निर्माण केलेले आहेत. एक असतो सरकारी कामगार अधिकारी GLO, गव्हर्नमेंट लेबर ऑफिसर, आणि एक असतो कामगार आयुक्त, लेबर कमिशनर. अपेक्षित असं आहे की यांनी सुओ मोटू ज्याला आपण म्हणू किंवा स्वयंस्फूर्तीने या क्षेत्रामध्ये लक्ष दिलं पाहिजे. पण बऱ्याचदा असं बघण्यात येतं की ते जेव्हा आपल्याकडे कोणती कंप्लेंट येईल, कोणाचा अर्ज येईल, तेव्हा ते त्या संदर्भात कारवाई करतात. सर, महाराष्ट्रामध्ये आणि विशेषत्वाने विदर्भात एक महत्त्वाचा विषय म्हणजे सध्या न्यायिक प्रणालीच्या अनुषंगाने सुरू आहे, जो गिरणी कामगारांशी निगडीत आहे. नागपूरमध्ये असे कितीतरी गिरणी उद्योग आहेत जे सध्या बंद पडलेले आहेत. तर त्या अनुषंगाने तो विषय खूप हायलाइटेड आहे आणि आपण त्याकडे प्रामुख्याने लक्ष देऊन आहात. तर तो गिरणी कामगारांचा नेमका विषय काय आहे? वस्त्रोद्योग हा
कणा म्हटला पाहिजे. कारण की आपल्या इथे सर्वात मोठं ज्याला ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट म्हणतो किंवा शेतकी व्यवसायातून होणारं उत्पन्न म्हणजे कापूस. आणि कापूस एक काळ असा होता की भारत ह्या सगळ्या गोष्टी बाहेर देशात पाठवायचा. वस्त्रोद्योग कला ही भारतातच जन्माला आली चांगल्या प्रकारची. जसं आपण म्हणू शकतो हातमाग आहेत, विणकर आहेत. तर ते आपल्या विदर्भामध्ये महत्त्वाची असते कापसाची शेती. त्यामुळे विदर्भामध्ये हा बेस खूप जास्त होता. काही गिरण्या मोठ्या प्रमाणात होत्या. काही गावं नुसत्या गिरण्यांवर वसली होती, ज्या फक्त गिरणी कामगारांमुळे ते गाव झालेलं आहे. आणि विदर्भ म्हणून नाही, आपण जसं गिरगाव म्हणतो मुंबईला, ते अगोदर गिरण गाव होतं, कारण तिथे गिरण्या फार प्रमाणात होत्या. पण काही उदासीन धोरण म्हणावं लागेल किंवा त्या क्षेत्राकडे त्या प्रमाणात लक्ष देण्यात आलं नाही, ज्याच्यामुळे की एक प्रकारे ते उद्योग बंद होत गेले. नागपूरला मॉडेल मिल, एम्प्रेस मिल सारख्या मोठमोठ्या मिल्स होत्या. आज त्या मिल्स बंद झाल्या. तिथे मोठे मॉल आणि ज्याला अपार्टमेंट्स उभे झाले. त्याच्यात काही टेक्निकल गोष्टी आहेत, काही कमर्शियल गोष्टी आहेत, पण या सर्वात कामगार पिचला गेला हे मात्र सत्य आहे. नक्कीच सर. आणि शेवटचं, शासनाकडून कामगारांच्या संदर्भात काही बदल अपेक्षित आहेत का, आणि ते बदल नेमके काय असावेत? बदल तर फार अपेक्षित आहे. कारण की आपण जसं एक ठरलेल्या मार्गावरून चालत आहोत. औद्योगिकरण फार झपाट्याने होत आहे. आता यामध्ये अगोदर जो मनुष्यबळाचा भाग होता तो फार कमी झाला. आता रोबोटिक टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामुळे कसं आहे, प्रोडक्शन वाढलेलं आहे, त्याची कॉस्ट कमी झालेली आहे. पण याच्यामुळे काय होतं आहे की भारतासारख्या देशामध्ये जिथे जनसंख्या फार आहे आणि मला वाटते बहुतांश लोक हे कामगार आहेत, या हातांना काम कोण देणार, पहिला हा प्रश्न. दुसरा, ज्या ॲग्रिकल्चर बेस इंडस्ट्री आहे, जसं आता आपण गिरणीचा मुद्दा उपस्थित केला, जिथे आपल्या भागात कापूस होतो तो वस्त्रोद्योग, ज्या भागामध्ये तेल बिया होतात तिथे तेलाचा उद्योग, किंवा ज्या भागामध्ये लाकूड होते तिथे कागदाचा उद्योग, असं जे शेतकीच्या उत्पादनावर आधारित उद्योग आहेत, ह्याच्याकडे एक नर्वसनेस आलेला आहे, एक निराशाजनक परिस्थिती. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रायोरिटी जी असते, मी उदासीन नाही म्हणणार शासन आहे म्हणून, पण प्रायोरिटी जी आहे, प्रायोरिटी ही बदलायला हवी आणि नक्कीच बदलायला हवी. ज्याप्रमाणे आपल्या देशाचं आपण लष्करी धोरण ठरवतो, परराष्ट्र धोरण ठरवतो, आर्थिक धोरण ठरवतो, अशा तर ही प्रायोरिटी थोडी वर यायला पाहिजे की कामगारांसंबंधी आपलं काय धोरण आहे, याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. नक्कीच सर. कामगार तुमच्या दैनंदिन जीवनयापन प्रक्रियेमध्ये तुम्हाला सामान्य नागरिकांना सुखवस्तू जीवन जगता यावं यासाठी जे काही तुमच्या घरात, आजूबाजूला, ऑफिसेसमध्ये ज्या वस्तू मिळतात त्या निर्माण करण्याचं ग्राउंड लेवलवर काम हे कामगार करत असतात. त्या कामगारांच्या आपण सुखवस्तू राहावं याच्यासाठी घेतलेली मेहनत ही नक्कीच फलदायी होत असते. तर त्यांना होणारा त्रास हाही तितकाच महत्त्वाचा आहे. याच अनुषंगाने आपण आज ॲडव्होकेट भूषण बोकारे सर यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी अनेक विषयांवर आपल्या ज्ञानात भर घातली, आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती दिली. अशाच प्रकारे समाजातील अनेक घटकांशी आपण संवाद साधणार आहोत. तुमच्या जवळपास घडणाऱ्या अनेक बाबींची माहिती, ज्ञान या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असेल. मी आकाश, नवराष्ट्र, नागपूर.